मंत्रिमंडळात स्थान नसल्यानं छगन भुजबळ नाराज आहेत। हिवाळी अधिवेशन सोडून भुजबळ नाशिकच्या दिशेने रवाना झालेत। उद्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची ते भेट घेणार आहेत। पदाधिकाऱ्यांच्या भावना भुजबळ समजून घेणार आहेत। 2 दिवसांनी भुजबळ समर्थक मेळावा घेण्याची शक्यता आहे। अपडेट जाणून घ्यात मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहे। मुकुल, एकीकडे नाशिकमध्ये विधानसभेच्या अनुषंगाने सगळ्या घटना घडत असताना तिकडे नाशिकमध्ये येवल्यात नेमकं काय घडतंय? दीपक, काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। त्या विस्तारामध्ये छगन भुजबळ यांना स्थान नव्हतं। त्यानंतर नाशिकमध्ये उद्रेक बघायला मिळाला होता। राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर टायर जाळण्यात आलं। आज देखील दिवसभर ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आलेली होती आणि थोड्याच वेळापूर्वी छगन भुजबळ हे संभाजीनगर नाशिकच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत। छगन भुजबळ नाराज आहेत। त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही हे त्यांच्या पचनी अद्यापही पडत नाहीये। त्यामुळे उद्याला ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत आणि म्हणून एकीकडे हिवाळी अधिवेशन आज सुरू झालं आणि दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांनी नाशिकचा रस्ता धरलेला आहे। त्याला पदाधिकारी कार्यकर्ते काय बोलतात, त्यांचे समर्थक एकवट आहेत, त्यांच्या भावना ते जाणून घेणार आहेत आणि पुढची दिशा ठरवणार आहेत। 2 दिवसांनी बुधवारी किंवा गुरुवारी भुजबळ समर्थक एक मेळावा घेण्याची देखील शक्यता आहे। त्यामध्ये त्यांची पुढची राजकीय भूमिका ही अधिक स्पष्ट होईल। मुकुल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आगामी काळामध्ये आता छगन भुजबळ कुठली भूमिका घेतात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, औत्सुक्याचं ठरणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।